तलाठी भरती 2026. तर ज्या विद्यार्थ्यांना तलाठी फॉर्म भरताना या ठिकाणी प्रॉब्लेम येत असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला आवर्जून बघा. कारण या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कुठल्याच प्रकारे या ठिकाणी कन्फ्युजन राहणार नाही. तर सर्वप्रथम तुम्हाला या एम-पी-एस-सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. या ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरच महाराष्ट्र लोकसेवा आयोग या वेबसाईटची आयडी पासवर्ड क्रिएट केली असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय करायचं आहे, या ठिकाणी रजिस्ट्रेशन जीमेल आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर लॉग इन या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर आता जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्रिएट अ न्यू अकाउंट दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर तुमच्यासमोर अशी स्क्रीन शो होईल. तुम्हाला या ठिकाणी खाली यायचं आहे. सर्वप्रथम या बॉक्सवर तुम्हाला तुमचा जीमेल टाकायचा आहे. त्यानंतर गेट ओ-टी-पीवर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या जीमेलमध्ये 6 अंकी ओ-टी-पी येणार आहे. तो ओ-टी-पी तुम्हाला इनबॉक्समध्ये शो नाही होईल. तो तुम्हाला ओ-टी-पी स्पॅम फोल्डरमध्ये शो होईल. तिथून तुम्हाला ओ-टी-पी बघून घ्यायचा आहे. ओ-टी-पी बघितल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओ-टी-पी फिल करायचा आहे. त्यानंतर व्हेरिफाय ओ-टी-पीवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर गेट ओ-टी-पीवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ओ-टी-पी येईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे आणि व्हेरिफाय करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली या. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तोच पासवर्ड या ठिकाणी सेम टू सेम टाकायचा आहे. एक्झाम्पल या ठिकाणी मी अशा पद्धतीने पासवर्ड लिहितो. असा तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे. ठीक आहे. जन्मतारीख इथून चूज करायची आहे आणि जन्मतारीख तुम्ही परफेक्ट चूज करत जा. जी तुमची जन्मतारीख असेल तेच या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं डे, मंथ, इयर. कारण हे नंतर एडिट होणार नाही आहे. म्हणून तुम्ही या ठिकाणी परफेक्ट तुमची जन्मतारीख या ठिकाणी फिल करा. ठीक आहे. नंतर तुम्हाला या बॉक्समध्ये तुमचं जे नाव असेल लहानपणीचं टोपण नाव किंवा निकनेम असेल, ते या ठिकाणी तुम्ही बॉक्समध्ये फिल करू शकता. प्लस नसेल तर या ठिकाणी तुम्ही डॉट टाकू शकता. त्यानंतर या बॉक्समध्ये तुमच्या लहानपणीच्या मित्राचं नाव लिहायचं जो तुमचा बेस्ट फ्रेंड असेल. जर तुमचा बेस्ट फ्रेंड मित्र नसेल, तर या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने क्रॉस टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा ब्लड ग्रुप या ठिकाणी बॉक्समध्ये टाकायचा आहे. जर तुम्हाला तुमचं ब्लड ग्रुप माहीत असेल, तरच या बॉक्समध्ये तुम्ही फिल करा. जर तुम्हाला तुमचा ब्लड ग्रुप माहीत नाही, तर या ठिकाणी तुम्ही ती माहिती फिल करू नका. कारण हे नंतर माहिती एडिट होणार नाही आहे. तर अगोदरच या ठिकाणी तुम्ही कुठल्याच प्रकारची चुकी करू नका. तुम्हाला माहीत नाही तुमचा ब्लड ग्रुप काय आहे, म्हणून या ठिकाणी तुम्ही असं डॉट टाकून द्या. ठीक आहे. ठिकाणी तुमचं जी 12वी झालं असेल, ती या ठिकाणी त्याचं वर्ष या ठिकाणी लिहायचं आहे. जे तुमचं वर्ष झालं आहे, तुमच्या 12वीच्या मार्कशीटवर राहते, ते वर्ष या ठिकाणी लिहायचं आहे. एक्झाम्पल तुमची जर 12वी 2020 मध्ये झाली असेल, तर ती या ठिकाणी 2020 या ठिकाणी टाइप करता तुमच्या कीपॅडने. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी डिप्लोमा झाला असेल आणि त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 12वी नाही केली आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी या कंडिशनला काय करायचं आहे, त्या ठिकाणी डॉट असे टाकून द्यायचं आहे. ठीक आहे. जर तुमचे आवडते शिक्षक किंवा शिक्षिका होत्या, तर त्यांचं या ठिकाणी सरनेम लिहा इंग्लिशमध्ये. जर असेल तर या ठिकाणी टाका. जर तुमचे फेव्हरेट टीचर कुठलेच नव्हते, तर या ठिकाणी तुम्ही डॉट टाकू शकता. त्यानंतर या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचं आहे, जो तुमचा आवडता स्पोर्ट्समॅन असेल, त्याचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. जर असेल तर टाका, नाहीतर या ठिकाणी तुम्ही या पद्धतीने डॉट टाकू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर अगोदर संपूर्ण माहिती इथे चेक करून घ्या की संपूर्ण माहिती व्यवस्थित आहे की नाही आहे. कारण या पेजवरील कुठलीच माहिती नंतर एडिट होणार नाही. तुम्हाला आताच सांगतो, अगोदर पूर्ण माहिती चेक करून घ्यायची आहे. तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर दिसत आहे, यावर क्लिक करून समोरची प्रोसेस करायची आहे. ठीक आहे. तर तुमच्या या ठिकाणी एम-पी-एस-सीमधील रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड क्रिएट झाला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी, एक तर ईमेल टाका, नाहीतर मोबाईल नंबर टाका. तो इथे फिल करायचा आहे. त्यानंतर पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असं स्क्रीन शो होईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो कॅप्चा दिसत आहे, तो कॅप्चा या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस शो होईल. तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी, अगोदर आपल्याला या ठिकाणी प्रोफाईल क्रिएट करावी लागणार आपली. तर आपल्याला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस शो येईल. आपल्याला या ठिकाणी 6 स्टेप या ठिकाणी फॉलो करायचे आहे.
तर आपण सर्वात प्रथम पहिल्या स्टेपपासून फॉलो करू. ते म्हणजे स्टेप 1 पर्सनल इन्फॉर्मेशन. तर या ठिकाणी आपल्याला आधार डिटेल्स आहेत ते या ठिकाणी फिल करावे लागणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला 2 बॉक्स दिलेले आहे. तर या ठिकाणी म्हटलं आहे की तुम्ही आधार कार्ड होल्डर आहात का? म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड आहे का? तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर येस करा, नसेल तर नो करा. परंतु खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी काय केलं आहे, घाई गडबडमध्ये त्या ठिकाणी सगळ्यांनी नो करून दिलेला आहे. कारण त्यांच्याजवळ आधार कार्ड आहेत. तर तुम्हाला या ठिकाणी या कंडिशनमध्ये एकदम नॉर्मली फॉर्म भरायचा आहे. एकदम शांत राहून जेणेकरून आपला फॉर्म या ठिकाणी चुकला पाहिजे नाही. तर आपल्याला काय करायचं आपल्याकडे आधार कार्ड आहे. तर आपल्याला या ठिकाणी येस दिसत आहे त्यावर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर असे 2 बॉक्स शो होईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, जो तुमचा आधार क्रमांक आहे, तो आधार क्रमांक या ठिकाणी फिल करायचा आहे. जे तुमच्या आधार कार्डवर नाव असेल, तीच आधार कार्डवरील नाव या ठिकाणी फिल करायचं आहे. कॅपिटलमध्ये फिल करा, चालतो. ठीक आहे. आता राहिला प्रश्न, की ज्यांचा या ठिकाणी विवाह झाला असेल, त्या कंडिशनला विद्यार्थ्यांनी काय करतील? तुमचा जर या ठिकाणी विवाह झाला असेल आणि तुमचं या ठिकाणी आधार कार्ड एडिट असेल, तर ती माहिती या ठिकाणी फिल करा. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पर्सनल डिटेल्स फिल करायची आहे. जसं तुमचं या ठिकाणी सरनेम येईल, फर्स्ट नेम येईल आणि मिडल नेम येईल. आता ज्या विद्यार्थिनींचा या ठिकाणी विवाह झाला असेल, त्यांनी या ठिकाणी पर्सनल डिटेल्समध्ये माहिती कशी फिल करायची आहे? जर तुमचं लग्नानंतर आधार कार्ड या ठिकाणी अपडेट झालं असेल, तर त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला नाव लिहायचं आहे. जसं तुमचं सरनेम, त्यानंतर तुमचं नाव आणि तुमच्या पतीचं नाव या ठिकाणी येणार आहे. जर तुमचा या ठिकाणी विवाह झाला असेल आणि तुमचं या ठिकाणी आधार कार्ड अपडेट झालं नसेल, तर तुम्हाला या ठिकाणी त्या कंडिशनमध्ये ज्या पद्धतीने तुमचं आधार कार्ड ओल्ड आहे, त्याच पद्धतीने या ठिकाणी टाकायचं आहे, जर अपडेट झाला नसेल तर. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फुल नेम इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. कॅपिटलमध्ये टाकलं तरी चालते पूर्ण फॉर्ममध्ये. ठीक आहे. त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा या बॉक्समध्ये लिहिताना, की तुम्हाला काय विचारलं आहे, की 10वीच्या मार्कशीटवर ज्या पद्धतीने नेम आहे तुमचं, तसंच या ठिकाणी लिहायचं आहे. जसं की या ठिकाणी तुमचं सरनेम येणार, त्यानंतर तुमचं नाव येणार आणि तुमच्या वडिलांचं नाव येणार. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थिनींचा या ठिकाणी विवाह झाला असेल, तर ती विद्यार्थिनीसुद्धा या ठिकाणी 10वीच्या मार्कशीटवर ज्या पद्धतीने तुमचं नाव लिहिलं आहे, तसंच या ठिकाणी नाव लिहायचं आहे. ठीक आहे. नवीन आधार कार्डचं नाव लिहायचं काम नाही इथं. जे तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर नाव आहे, तेच नाव या ठिकाणी तुम्ही बॉक्समध्ये लिहीत जा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी देवनागरीमध्ये नाव लिहायचं आहे. जसं की या ठिकाणी आडनाव येईल, त्यानंतर तुमचं नाव येईल आणि वडिलांचं नाव येईल. जसं 10वीच्या मार्कशीटवर आहे, त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला मराठीमध्ये टाइप करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या आईचं नाव लिहायचं आहे बॉक्समध्ये. त्यानंतर तुम्हाला या बॉक्समधून जेंडर सिलेक्ट करायचं आहे तुमचं. जर तुम्ही मेल असाल तर मेल निवडा, फिमेल असाल तर फिमेल निवडा. जर तुम्ही ट्रान्सजेंडर असाल तर ट्रान्सजेंडर निवडा. तुमच्यानुसार या ठिकाणी तुम्ही निवडू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर दिसेल. तुमचा जीमेल आयडीसुद्धा या ठिकाणी दिसेल. तुम्हाला खाली यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मॅरिटल स्टेटस दाखवायचा आहे. जर तुमचं या ठिकाणी लग्न झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी मॅरिड करा. जर तुमचं लग्न झालं नसेल तर तुम्ही या ठिकाणी अनमॅरिड करा. जर तुमचा या ठिकाणी डिव्होर्स झाला असेल तर तुम्ही ते सुद्धा या ठिकाणी क्लिक करू शकता. हे तुमच्यानुसार या ठिकाणी तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची नॅशनॅलिटी निवडायची. आपण इंडियन आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची मदर टंग निवडायची जे तुमचे मदर टंग असेल. आपली कोणची मदर टंग आहे मराठी. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला यामध्ये विचारलं की तुमचं 10वीच्या वेळेस किंवा 10वीच्या नंतरचे एज्युकेशन नंतर किंवा लग्नानंतर जर तुमचं नाव या ठिकाणी चेंज झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी येस करू शकता. जर तुमचं नाव चेंज नसेल झालं तर तुम्ही या ठिकाणी नो करा. परंतु ज्या विद्यार्थिनींचं या ठिकाणी लग्न झालं असेल, ते या कंडिशनला येस करतील. जे तुमचं आधार कार्डवर नाव असेल, ते नाव तुम्हाला या बॉक्समध्ये फिल करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलं का तुम्हाला मराठी बोलता येतो का? लिहिता येतो का? वाचता येतो का? त्या ठिकाणी तुम्हाला येस क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला मराठी या ठिकाणी वाचता येत असेल तर या ठिकाणी तुम्ही येस करा. जर तुम्हाला मराठी या ठिकाणी लिहिता येत असेल तर येस करा. जर तुम्हाला मराठी या ठिकाणी बोलता येत असेल तर या ठिकाणी येस करा. ठीक आहे. या ठिकाणी नो कुठंच नका करता. सगळ्या ठिकाणी येस करायचं आहे. त्यानंतर खाली या.
खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फिजिकल मेजरमेंट द्यायचं आहे. तुमचे जे हाईट वगैरे असेल तर ते या ठिकाणी फिल करू शकता. एक्झाम्पल या ठिकाणी दिलं आहे 160. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं वेट टाकायचं आहे. जे तुमचं वजन वगैरे असेल ते या ठिकाणी फिल करायचं आहे. आता जे या ठिकाणी मेल कॅन्डिडेट असेल, त्यांना या ठिकाणी चेस्ट टाकायची. त्यांची चेस्ट किती या ठिकाणी सेंटीमीटर आहे, ते या ठिकाणी त्यांना माहिती फिल करायची आहे. एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, 179 या ठिकाणी नॉर्मली पाहिजे, 90 पर्यंत या ठिकाणी फुगून असली पाहिजे. त्या पद्धतीने तुमचं या ठिकाणी चेस्ट किती आहे ते या ठिकाणी माहिती फिल करा. तुमचे कास्ट कॅटेगरीची डिटेल्स या ठिकाणी फिल करायची आहे. तुम्हाला या बॉक्सवर क्लिक करून तुमची या ठिकाणी कॅटेगरी चूज करायची आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असे बॉक्स दिसतील. या ठिकाणी तुम्हाला तुमचा कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामधून ते कास्ट मिळाली आहे, ते तुम्हाला इथून क्लिक करून तो जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर खाली या. ते सर्टिफिकेट कधी मिळालं आहे, त्याची डेट या ठिकाणी फिल करायची आहे. ही डेट तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर दिसते. ठीक आहे. तिथून तुम्ही बघून घ्या. आणि हो, कास्ट सर्टिफिकेटची माहिती फिल करताना कुठलीच या ठिकाणी रॉंग माहिती फिल करू नका. जेणेकरून आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे की तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे का? त्या ठिकाणी तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर येस करा. जर सर्टिफिकेट नसेल तर या ठिकाणी नो करू शकता. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांजवळ या ठिकाणी सर्टिफिकेट असतील ते या ठिकाणी येस करतील. आणि येस करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्या नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी संपली असेल, तर ते व्हॅलिडिटी या ठिकाणी फिल करू नका. कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकते. परंतु तुम्ही या ठिकाणी एक्झाम देऊ शकता. ठीक आहे. पण शक्यतो तुम्ही या ठिकाणी ज्या डॉक्युमेंटची या ठिकाणी व्हॅलिडिटी संपली नसेल, तेच या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट यूज करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नवीन नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट बनवायसाठी टाकले असेल, त्यांच्याकडे ॲप्लिकेशन नंबर किंवा रिसिप्ट नंबर असेल तर तो या ठिकाणी तुम्ही इथे फिल करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही इझिली माहिती फिल करू शकता. इथे माहिती फिल करून त्या दिवशी तुम्हाला वाटते की या डेटला ते सर्टिफिकेट मिळू शकते, ते डेट तुम्ही या ठिकाणी फिल करून घ्या. ठीक आहे, की ह्या डेटला आपल्याला इश्यू होऊ शकते. आता राहिला प्रश्न ज्या विद्यार्थ्यांजवळ या ठिकाणी नॉन क्रिमिनल असेल, त्यांनी काय करायचं आहे, इथं सर्टिफिकेट नंबर टाकून द्यायचा आहे. त्यानंतर डेट इश्यू टाकायची आहे, कधी मिळाला आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली या. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलं की तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का? तर ज्या विद्यार्थ्यांजवळ या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर ते येस करतील. ज्यांच्याकडे नाही आहे तर ते नो करतील. ज्यांच्याकडे असेल त्यांनी येस करायचं आणि हे बाकी माहिती जी आहे ते फिल करून घ्यायची. आणि जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर या ठिकाणी नो करा. चुकीची माहिती या ठिकाणी फिल करू नका. ठीक आहे. आणि जर तुमची कास्ट व्हॅलिडिटी या ठिकाणी बनवायला तुम्ही टाकली असेल, तर तुम्ही काय करायचं आहे, टोकन नंबर किंवा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी फिल करायचा आहे. आणि कुठली पण या ठिकाणी शक्य जो डेट आहे ते या ठिकाणी फिल करायची आहे. ठीक आहे. आता खाली या. पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी डिटेल्स. जे विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी असेल, ते विद्यार्थी या ठिकाणी त्यांची माहिती फिल करतील. जर तुम्ही दिव्यांग विद्यार्थी असेल तर या ठिकाणी येस करा. जर तुम्ही दिव्यांग विद्यार्थी नसेल तर या ठिकाणी नो करू शकता. जेव्हा तुम्ही येस करसाल, तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती फिल करावी लागणार आहे. जे तुमचं सर्टिफिकेट असेल दिव्यांग त्याच्यावर संपूर्ण माहिती राहते त्याच्यावर तुम्ही फिल करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्पोर्ट डिटेल्स विचारली आहे. तुम्ही कोणत्या खेळात जर असेल तर ते तुम्हाला याची डिटेल फिल करायची आहे. जर तुम्ही कोणत्या स्पोर्टमध्ये नसेल तर तुम्ही या ठिकाणी नो करू शकता. जर असेल तर या ठिकाणी मला येस करायचं आहे. तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती फिल करायची आहे. सर्टिफिकेट घेऊन बसायचं आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी फिल करायचं आहे. कुठलीच माहिती या ठिकाणी चुकली नाही पाहिजे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे विचारलं की तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन आहे का? जर तुम्ही अगोदर कोणत्या फोर्समध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी येस करा. जर तुम्ही कुठल्या फोर्समध्ये नव्हते अगोदर तर या ठिकाणी नो करा. जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असेल आणि या ठिकाणी जेव्हा तुम्ही येस करता, तर तुम्हाला संपूर्ण माहिती फिल करावी लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉयी डिटेल्स. जर तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये एम्प्लॉयी म्हणून काम करत असेल, तर तुम्ही या ठिकाणी येस करा. जर तुम्ही कुठलेच गव्हर्नमेंट एम्प्लॉयी नसेल तर तुम्ही या ठिकाणी नो करा. परंतु जेव्हा तुम्ही येस करता तर तुम्हाला अशा पद्धतीने माहिती फिल करावी लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे की तुम्ही BMCचे एम्प्लॉयी आहे का? जर असेल तर या ठिकाणी येस करा. जर नसेल तर या ठिकाणी तुम्ही नो करू शकता. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे की तुम्ही BESTचे एम्प्लॉयी आहे का?
जर असेल तर येस करा, नाहीतर तुम्ही या ठिकाणी नो करू शकता. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डोमेस्टियल डिटेल्स टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलं की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे का? तर या ठिकाणी येस करा. कारण तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असलेच पाहिजे महाराष्ट्राच्या एक्झाम भरतीसाठी. मला काही विद्यार्थ्यांचे कमेंट आले होते की त्यांचं जे डोमेस्टियल आहे हे कर्नाटकाचं आहे. तर ते डोमेस्टियल या ठिकाणी चालणार नाही. तुम्हाला डोमेस्टियल सर्टिफिकेट हे महाराष्ट्राचंच लागणार आहे एक्झामसाठी. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी मला विचारलं की तुमच्याकडे डोमेस्टियल सर्टिफिकेट सध्या आहे का? जर असेल तर अवेलेबल करा. जर नसेल तर नॉट अवेलेबल करा. ठीक आहे. जेव्हा तुम्ही अवेलेबल या ठिकाणी क्लिक करसाल तर तुम्हाला संपूर्ण माहिती फिल करावी लागणार आहे. जसं की डोमेस्टियल सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी तुम्हाला टाइप करावा लागणार आहे. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामधून तुम्हाला ते डोमेस्टियल सर्टिफिकेट मिळालं ते फिल करावे लागणार आहे. त्यानंतर ते कोणत्या तारखेला सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं आहे, ते या ठिकाणी तुम्हाला फिल करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली या. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲडिशनल रिझर्व्हेशन या ठिकाणी ज्यांना लागू असेल, ते या ठिकाणी येस करतील. ज्यांना लागू नाही ते या ठिकाणी सिंपली अशाच पद्धतीने नो राहू द्यायचं आहे. त्यानंतर खाली या. त्यानंतर जे विद्यार्थी या ठिकाणी ऑर्फन विद्यार्थी आहे, म्हणजे अनाथ विद्यार्थी आहे, तर ते विद्यार्थी या कंडिशनमध्ये येस करतील. जेव्हा तुम्ही येस करसाल ती संपूर्ण माहिती तुम्हाला फिल करावी लागणार आहे. तुमच्या सर्टिफिकेट राहतो तशा पद्धतीने या ठिकाणी माहिती फिल करता. कुठलीच या ठिकाणी मिस्टेक करायचं काम नाही. जे विद्यार्थी या ठिकाणी अनाथ नसेल, नो करतील. अगोदर संपूर्ण माहिती बघून घे जा, की तुमचं स्पेलिंग वगैरे की सगळं व्यवस्थित आहे की नाही आहे. त्यानंतर तुम्हाला सेव्हवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. सेव्ह टू ॲड्रेस इन्फॉर्मेशन. या ठिकाणी तुम्हाला पर्मनंट ॲड्रेस टाकायचा आहे तुमचा. या ठिकाणी तुम्हाला 3 बॉक्समध्ये तुमचा या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे. एक्झाम्पल या ठिकाणी संपूर्ण पत्ता तुम्ही लिहून घे जा. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तालुका वगैरे टाकून द्यायचा आहे, तुमचा जिल्हा वगैरे टाकून द्यायचा आहे. त्यानंतर जर तुम्ही एखाद्या शहरात किंवा गावात राहत असेल, जे एखादं प्रसिद्ध स्थळ आहे त्या ठिकाणी तुम्ही जिथे राहत असेल, तर ते या ठिकाणी तुम्हाला फिल करायचं आहे. ठीक आहे. तर आला प्रश्न ज्या विद्यार्थिनींचं या ठिकाणी लग्न वगैरे झालं असेल, तर त्यांनी काय करायचं आहे? तुमचं ज्या गावी लग्न झालं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही राहत असेल, तर तुम्हाला तोच ॲड्रेस या ठिकाणी फिल करायचा आहे. ओल्ड ॲड्रेस या ठिकाणी फिल करायचं नाही. जे तुमचा न्यू ॲड्रेस आहे तोच या ठिकाणी फिल करायचा आहे. म्हणजे तुम्ही पर्मनंट कुठं राहत आहे, ठीक आहे, तो ॲड्रेस या ठिकाणी फिल करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्टेट निवडायचं आहे. आपलं स्टेट आहे महाराष्ट्र. त्यानंतर इथून तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तालुका निवडायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी विलेज किंवा सिटी निवडायची आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली या. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा पिनकोड टाकायचा आहे. ठीक आहे. आता इथं समजून घ्या. या बॉक्सवर कधी क्लिक करसाल तुम्ही? जेव्हा तुम्ही पर्मनंट ॲड्रेसच्या जागी तोच तुमचा ॲड्रेस आहे आणि तिथंच तुम्ही आता पण राहत आहे. त्या कंडिशनमध्ये तुम्ही या बॉक्सवर क्लिक कर जा. दुसरी कंडिशन अशी आहे, जर तुम्ही गावात राहत होते अगोदर, तुमच्या आधार कार्डवर तेच नाव आहे, परंतु तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी स्थलांतर झाले आहे, तर तुम्ही तो ॲड्रेस या ठिकाणी फिल कर जा या बॉक्समध्ये. आता ज्या विद्यार्थिनींचं या ठिकाणी लग्न झालं असेल, तर त्या काय करतील? त्या विद्यार्थिनींनी या ठिकाणी काय करायचं आहे, या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. जर तुमचं आधार कार्ड अपडेट असेल, तेव्हा त्या बॉक्सवर क्लिक कर जा. वरची माहिती सेम टू सेम या ठिकाणी येऊन जाईल. ठीक आहे. परंतु जर तुमचं आधार कार्ड या ठिकाणी अपडेट झालं नसेल, ओल्डच असेल लग्नाच्या अगोदर, तर तुम्ही या ठिकाणी तुमचा घरचा ॲड्रेस टाकायचा आहे. पर्मनंट ॲड्रेसमध्ये तुमच्या सासूरवाडीचा ॲड्रेस टाकायचा आहे. ठीक आहे. खाली आल्यानंतर संपूर्ण माहिती अगोदर बघून घे जा. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्हवर क्लिक करायचं आहे. स्टेप 3 अदर इन्फॉर्मेशन. या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे की डिटेल्स ऑफ कोर्ट प्रोसिडिंग क्रिमिलियर ॲक्शन पेंडिंग अगेन्स्ट यू. जर तुमच्यावर कुठले केसेस चालू असेल कोर्टाच्या माध्यमाने, त्या कंडिशनमध्ये तुम्हाला या ठिकाणी येस करायचं आहे. जर तुमच्यावर कुठल्याच प्रकारे या ठिकाणी केस चालू नसेल, तर तुम्हाला संपूर्ण ऑप्शनमध्ये नो, नो फिल करायचं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी काय विचारलं आहे? जर तुमच्या स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये तुम्हाला कुठले मेडल मिळाले असेल किंवा प्राइज मिळाले असेल किंवा स्कॉलरशिप मिळाली असेल, तर ते या ठिकाणी तुम्हाला फिल करायचं आहे. फिल कसं करायचं आहे? जर तुमचं एन-सी-सी झालं असेल, तर ते या ठिकाणी फिल करा.
कुठलं सर्टिफिकेट मिळालं ते एन-सी-सी सोबत जोडा. म्हणजे एन-सी-सी-बी सर्टिफिकेट. ठीक आहे. जर तुम्ही कुठल्या स्पोर्टमध्ये असेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. जर तुमच्या कुठलं हॉबी वगैरे असेल तर ते तुम्ही या ठिकाणी फिल करू शकता. हे बॉक्स कंपल्सरी नाही की फिलच करावं लागणार आहे. फिल करा किंवा नाही केलं तरी चालते. त्यानंतर खाली या. खाली आल्यानंतर अगोदर संपूर्ण माहिती चेक करून घे जा. त्यानंतर या ठिकाणी सेव्हवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. स्टेप 4 क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन. तर तुम्हाला या ठिकाणी क्वालिफिकेशन ॲड करताना तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी 10वीची क्वालिफिकेशन ॲड करायची आहे. त्यानंतर 12वीचे क्वालिफिकेशन ॲड करायचे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 12वी केलं नसेल आणि डिप्लोमा केला असेल तर ते डिप्लोमा या ठिकाणी ते फिल करतील. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ग्रॅज्युएशन फिल करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पी-जी फिल करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अदर एज्युकेशन फिल करायचं आहे. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या ठिकाणी समजावून सांगतो. बघा, अगोदर तुम्हाला या ठिकाणी एस-एस-सी क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नेम ऑफ क्वालिफिकेशनमध्ये एस-एस-सी या ठिकाणी चूज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्टेटमध्ये महाराष्ट्र चूज करायचं आहे. त्यानंतर तुमचं या ठिकाणी बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी टाकायची आहे. तुमच्या मार्कशीटवर राहतो त्याप्रमाणे तुमचं या ठिकाणी बोर्ड निवडून घ्या. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्वालिफिकेशन स्टेटस निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलं डेट ऑफ क्वालिफिकेशन म्हणजे तुम्ही 10वी कधी पास झालाय? हे तारीख तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर मिळते. तिथून तुम्ही बघून फिल करून घ्या. किंवा तुम्हाला माहीत असेल की तुमचा रिझल्ट कधी लागला होता 10वीचा तर ते माहिती या ठिकाणी मला फिल करायची आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे की तुम्ही किती अटेम्प्टमध्ये या ठिकाणी पास झाले आहे. जर तुम्ही पहिल्याच वर्षी पास झाले तर ते 1 टाका. जर तुमचा बॅक वगैरे लागला असेल त्यानंतर सेकंड एक्झाम दिली असेल तर 2 लिहा. त्या पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पर्सेंटेज टाकायचे आहे 10वीचे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे की नंबर ऑफ अकॅडमिक मंथ. तर तुमचं 10वी किती महिन्याचं होतं? तर या ठिकाणी तुम्हाला 12 महिने टाकायचं आहे. क्लास ग्रेडमध्ये फर्स्ट क्लास निवडायचं आहे. तुमची जी 10वीची बोर्ड सर्टिफिकेट असते त्याच्यावर ही माहिती असते. जी तुमची क्लास असेल, ग्रेड असेल त्या पद्धतीने तुम्हाला इथे निवडायचं आहे. त्यानंतर तुमचं मोड काय होतं? तर या ठिकाणी तुम्हाला ट्रेडिशनल आणि रेग्युलर या ठिकाणी चूज करायचं आहे. त्यानंतर खाली या. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे बॉक्स फिल करायचं काम नाही आहे. फक्त तुम्हाला या ठिकाणी तुमचा रोल नंबर फिल करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महिना टाकायचा आहे, की कुठल्या महिन्यात तुमची एक्झाम झाली होती. त्यानंतर कुठल्या वर्षी तुमची जी एक्झाम झाली होती 10वीची तर ते या ठिकाणी तुम्हाला फिल करायचं आहे. अगोदर संपूर्ण माहिती बघून घे जा. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲडवर क्लिक करायचं आहे. कारण आपण या ठिकाणी आता 12वीची क्वालिफिकेशन ॲड करणार आहे. तर तुम्हाला क्वालिफिकेशन टाइपमध्ये अगोदर या ठिकाणी एस-एस-सी चूज करायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ क्वालिफिकेशनमध्ये सुद्धा एस-एस-सी चूज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट, स्ट्रीम आणि ब्रँच कोणची होती तुमची, तर ते चूज करायचं आहे. जर तुमचा आर्ट असेल तर आर्ट्स निवडा. जर तुमचं कॉमर्स असेल तर कॉमर्स निवडा. जर तुमचं एम-सी-बी-सी असेल तर ते चूज करा. जर सायन्स असेल तर सायन्स चूज करा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्टेट चूज करायचं आहे. आपलं स्टेट महाराष्ट्र आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी चूज करायचं आहे. आपलं बोर्ड जे होतं ते स्टेट बोर्ड होतं. तुमची मार्कशीट अगोदर चेक कर ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन स्टेटस या ठिकाणी चूज करायचं आहे. तर पास होतो आपण. त्यानंतर तुम्हाला विचारलं की तुमची जी 12वी आहे ती कधी कंप्लीट झाली आहे. त्यामुळे तुमचं डेट, मंथ आणि इयर येईल. हे तुमच्या 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर असते डेट हे फिल जा. जर तुम्हाला माहीत असेल की तुमचा रिझल्ट कधी लागला होता, कुठल्या महिन्यात लागला होता, तर त्या आसपासची डेट या ठिकाणी तुम्ही फिल जा. आणि अटेम्प्टबद्दल मी सांगितलं अगोदरच. त्यानंतर पर्सेंटेज या ठिकाणी तुम्हाला फिल करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नंबर ऑफ अकॅडमिक मंथमध्ये या ठिकाणी 12 महिने टाकायचं आहे. जर तुम्ही एकाच वर्षी या ठिकाणी पास झाले असेल तर. जर तुमचा बॅक लागला 12वीमध्ये आणि त्यानंतर तुम्ही डबल एक्झाम दिली, तर तुमची या ठिकाणी 2 वर्ष होणार आहे. तर 2 वर्षामध्ये तुम्हाला कसं करायचं आहे, 12+12 म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 24 महिने या ठिकाणी तुम्हाला फिल करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्लास ग्रेड हे तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटवर असते त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला फिल करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मोडमध्ये ट्रेडिशनल, रेग्युलर म्हणून निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे काहीच फिल करायचं काम नाही. फक्त तुम्हाला या ठिकाणी रोल नंबर फिल करायचा आहे. जिथे तुम्हाला अशा पद्धतीची स्टार दिसते तेच माहिती फिल करा. बाकी कुठलीच माहिती फिल करायचं काम नाही. ठीक आहे. त्यानंतर तुमची एक्झाम कुठल्या महिन्यामध्ये झाली ते या ठिकाणी फिल करायचं आहे. त्यानंतर कुठल्या वर्षाची एक्झाम झाली ते या ठिकाणी फिल करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अगोदर माहिती संपूर्ण बघून घ्यायच्या नंतर ॲडवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे.
आता ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी 12वी झाले नसेल, तर त्यांनी काय करायचं या ठिकाणी त्यांचा डिप्लोमा या ठिकाणी क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही डिप्लोमा कुठल्या विषयामध्ये केलाय, तो या ठिकाणी चूज करायचा आहे कुठला पण. त्यानंतर तुमच्यानुसार या ठिकाणी तुमची स्ट्रीम निवडावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्टेट निवडायचं आहे. तुमची युनिव्हर्सिटी निवडायची आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन स्टेटस या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर कुठल्या वर्षी ते तुम्ही पास झाले आहेत, त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला डेट लिहायची आहे, महिना लिहायचा आणि इयर लिहायचं आहे. त्यानंतर किती अटेम्प्ट तुम्हाला लागले पास व्हायला. त्यानंतर तुमचे पर्सेंटेज, तुमचा अकॅडमिक मंथ टाकायचा आहे. म्हणजे या ठिकाणी डेट किती वर्षाचा असतो? 2 वर्षाचा असतो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 24 मंथ टाकायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा क्लास ग्रेड निवडायचा आहे. त्यानंतर रोल नंबर फिल करा. त्यानंतर तुम्ही कुठल्या महिन्यामध्ये पास झाले ते या ठिकाणी फिल करा. कुठल्या वर्षी पास झाले ते या ठिकाणी फिल करा. त्यानंतर अगोदर संपूर्ण माहिती बघून घ्या. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲडवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं किंवा नाही झालं याबद्दल सुद्धा बोलू आपण. अगोदर ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालं त्यांनी काय फिल करायचं आहे? त्यांनी या ठिकाणी काय करायचं आहे? या ठिकाणी ग्रॅज्युएट चूज करायचं आहे. त्यानंतर खाली या. त्यानंतर तुम्हाला नेम ऑफ क्वालिफिकेशनमध्ये निवडायचं आहे. तुम्ही बी-एस-सीला होते का बी-एला होते, ते या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी चूज करायचं आहे. स्ट्रीम ब्रँच कोणची होती ते तुम्ही या ठिकाणी चूज करू शकता. कंपल्सरी नाही आहे तुम्हाला हे चूजच करायचं आहे, परंतु तुम्ही चूज करून घ्या. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आपलं राज्य निवडायचं आहे. त्यानंतर बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी चूज करायची आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन स्टेटसमध्ये तुम्ही जर पास असेल तर पास टाका. त्यानंतर तुमच्या मार्कशीटमध्ये डेट असते, ते डेट या ठिकाणी फिल करायची आहे तुम्हाला, जेव्हा तुम्ही पास झाले आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अटेम्प्ट्स टाकायचे आहे, की तुम्ही किती अटेम्प्ट्समध्ये पास झाले आहे. जर तुमच्या या ठिकाणी 1-2दा बॅक लागले असेल, तर त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. तर 3दा बॅक लागले असेल, तर 3 या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला पर्सेंटेज टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नंबर ऑफ अकॅडमिक मंथमध्ये 3 वर्षाचे महिने टाकायचे आहे. म्हणजे 12 गुणिले 3 बरोबर 36 महिने तुम्हाला या ठिकाणी फिल करायचे आहे. जर तुमचे या ठिकाणी 2दा बॅक लागले असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे त्या कंडिशनले तुमचे 36 महिने प्लस जे तुमचे 2 वर्ष या ठिकाणी बॅक लागले होते, त्याच्या या ठिकाणी 24 महिने म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 60 महिने तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचे आहे. ठीक आहे. कारण या ठिकाणी तुम्हाला काय विचारलं आहे नंबर ऑफ अकॅडमिक मंथ. या ठिकाणी ड्युरेशनने विचारलं आहे. तुम्हाला काय विचारलं आहे मंथ म्हणजे तुम्हाला ती डिग्री पास करण्यासाठी किती महिने लागले? ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला फिल करायचं आहे. जे विद्यार्थी या ठिकाणी ग्रॅज्युएशनमध्ये सेकंड इयर किंवा थर्ड इयरच्या लास्ट सेमला असेल, त्यांनी काय करायचं आहे, या ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं होतं मी, क्वालिफिकेशन स्टेटसमध्ये पास नाही लिहायचं. या ठिकाणी तुम्हाला अपिअरिंग टाकायचं आहे. बाकी माहिती तुम्हाला फिल करायचं काम नाही आहे. तुम्हाला फक्त कोणची माहिती फिल करायचं काम आहे यामध्ये, ज्यामध्ये अशा पद्धतीचा आर आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तीच माहिती या ठिकाणी फिल करायची आहे. त्यानंतर खाली या. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲडवर क्लिक करावं लागणार आहे. ठीक आहे. आता नंतरचं जे तुमचं एज्युकेशन असेल त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे. आता आला प्रश्न जे विद्यार्थी ओपन युनिव्हर्सिटीमध्ये असेल म्हणजे यशवंत मुक्त विद्यापीठमध्ये शिक्षण घेत असेल किंवा त्यांचं ग्रॅज्युएशन या ठिकाणी झालं असेल, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं या ठिकाणी क्वालिफिकेशन टाइपमध्ये इथे ग्रॅज्युएट चूज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नेम ऑफ क्वालिफिकेशनमध्ये सुद्धा जे तुमचं ग्रॅज्युएट झालं असेल, त्यानुसार तुमची या ठिकाणी डिग्री चूज करायची आहे. समजा या ठिकाणी तुम्ही बी-ए केलं आहे ओपन युनिव्हर्सिटीमध्ये. नंतर तुम्हाला या ठिकाणी ब्रँच निवडायची आहे. त्यानंतर या ठिकाणी आपलं राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र. त्यानंतर युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी बघा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी क्लिक करावं लागणार आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल, ते या ठिकाणी पास करतील आणि ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं नसेल, सध्या ते थर्ड इयरच्या लास्ट इयरला असेल, ते या ठिकाणी अपिअरिंग करतील. तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी तलाठी भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म फिल करू शकता. त्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी ग्रॅज्युएशन पास असेल, तर अटेम्प्टनुसार या ठिकानी टाकायचं आहे. तुमचे बॅक वगैरे लागले असेल, तुमच्या अटेम्प्टनुसार या ठिकाणी तुम्हाला फिल करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज फिल करायचे आहे. सी-जी-पीमध्ये असेल, तर ते या ठिकाणी तुम्ही फिल करू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नंबर ऑफ अकॅडमिक मंथ टाकायचे आहे, जे तुमचे मंथ वगैरे असेल त्या बॉक्समध्ये. त्यानंतर संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थितरित्या भरून घ्या, ज्याप्रमाणे मी अगोदर तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओमध्ये. ठीक आहे.
आता राहिला प्रश्न ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी क्वालिफिकेशन टाइपमध्ये त्यांचं एज्युकेशन या ठिकाणी दिसत असेल त्यांनी काय करायचं आहे, इथे अदरचं ऑप्शन आहे. अदरचं ऑप्शन टाकून तुम्ही या ठिकाणी तुमची जी इन्फॉर्मेशन राहील ते या ठिकाणी तुम्ही फिल करू शकता. ठीक आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं अदर एज्युकेशन झालं आहे ते त्याचप्रमाणे फील करतील जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी एम-एस-सी-आय-टी झालं असेल किंवा टायपिंग झालं असेल, त्यांना या ठिकाणी त्यांचं सर्टिफिकेटची इन्फॉर्मेशन कशी टाकायची आहे, क्वालिफिकेशन टाइपमध्ये या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला इथे दिसेल सर्टिफिकेशन त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नेम ऑफ सर्टिफिकेशन दिसेल. इथून तुम्हाला चूज करता येईल जसं एम-एस-सी-आय-टी किंवा टायपिंग वगैरे केलं असेल त्या ऑप्शनमध्ये दिसून जाईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. तुम्ही किती पण सर्टिफिकेट या ठिकाणी फिल करू शकता जसं एम-एस-सी-आय-टी त्यानंतर टायपिंग 30-40 या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी माहिती फिल करायचं आहे. ठीक आहे. संपूर्ण एज्युकेशन क्वालिफिकेशन जे डिटेल्स आहेत संपूर्ण बघून घ्या. ते जर करेक्ट असेल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह दिसत आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. स्टेप 5 एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन. तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, जर तुम्हाला एखाद्या कामाचा अनुभव असेल 1 ते 2 वर्ष किंवा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम केलं असेल 2 वर्ष किंवा 1 वर्ष, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी येस करू शकता आणि जे काही या ठिकाणी माहिती येणार आहे ते तुम्हाला फिल करावे लागणार आहे तुमच्या सर्टिफिकेटनुसार. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कुठल्याच कामाचा अनुभव नाही आहे ते या ठिकाणी नो करतील. त्यानंतर तुम्हाला सेव्ह दिसत आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. स्टेप 6 अपलोड फोटो अँड सिग्नेचर. तुम्हाला खाली यायचं आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. याची साईज किती असायला पाहिजे या ठिकाणी दिलेली आहे बघा. तुमचा जो फोटो राहणार आहे तो 50 केबीच्या साईजमध्ये असला पाहिजे आणि तुमची जे सिग्नेचर राहणार आहे हे 50 केबीच्या जवळपास या ठिकाणी असली पाहिजे. या ठिकाणी पिक्चर साईजसुद्धा दिलेली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर बनवायची आहे. पण तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे आणि इथून तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायची आहे. ठीक आहे. आणि फोटोग्राफच्या बाबतीत अजून तुम्हाला एक महत्त्वाचं सांगून देतो. जर तुमच्याकडे फोटोग्राफ एखादा फोटो असेल, तो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि तुमचं बॅकग्राऊंड हे व्हाईट असलं पाहिजे हे लक्षात ठेवा. महत्त्वाचं नाही की तुम्हाला लाईव्ह फोटो या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे सेव्ह दिसत आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली या. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट अँड लॉक प्रोफाइल दिसत आहे. याच्यावर क्लिक करण्याच्या अगोदर जे आपण 6 स्टेप फॉलो केलं आहे, त्याची माहिती अगोदर संपूर्ण चेक करून घ्या की स्पेलिंग बरोबर आहे की नाही आहे. देवनागरीचं जे तुमचं नाव आहे मराठीत ते व्यवस्थित आहे की नाही आहे. तुमचे जे कास्ट सर्टिफिकेटचे नंबर आहे, व्हॅलिडिटीचे नंबर आहे, डोमिसाईलचे नंबर आहे ते व्यवस्थित आहे की नाही संपूर्ण माहिती चेक करून घ्या. त्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी सबमिट अँड लॉक प्रोफाइलवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपली सक्सेसफुली प्रोफाइल क्रिएट झाली आहे. आता आपल्याला ऑनलाईन फॉर्म फिल करायचा आहे. तर आता तुम्हाला इथे थोडक्यात सांगून देतो. जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरसाल तलाठीचा, जो तुमचा फॉर्म सबमिट झाला की नाही झाला तुम्हाला माय ॲप्लिकेशनवर क्लिक करून तुम्हाला तो फॉर्म दिसेल. तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म फिल करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल महाराष्ट्र गटसेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. या ठिकाणी व्ह्यूवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. तुम्हाला खाली यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता तलाठी भरतीसाठी या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म सुरू झाले होते. तर 27/6/2026 ला या ठिकाणी फॉर्म सुरू झाले होते आणि लास्ट डेट जे राहणार आहे ते आजची डेट आहे म्हणजे 5/8/2026 ला. आणि तुम्हाला जे पेमेंट करण्याची लास्ट डेट दिली आहे ते 8/8/2026 पर्यंत या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, चेक एलिजिबिलिटी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस होईल. बघा, तुम्ही जी डिटेल्स फिल केली असेल, जे सर्टिफिकेट तुम्ही या ठिकाणी फिल केली असेल, त्यानुसार त्या पदासाठी तुम्ही पात्र आहे किंवा नाही, या ठिकाणी तुम्हाला माहीत होईल. बघा, मी जे डिटेल फिल केली होती त्यानुसार मला काय म्हटलं या ठिकाणी, "यू आर नॉट एलिजिबल फॉर धिस पोस्ट." म्हणजे या पोस्टसाठी मी पात्र नाही आहे, असे या ठिकाणी सांगितलेले आहे. तर तुम्ही त्या पदासाठी पात्र आहे किंवा नाही हे कसं समजेल तुम्हाला या ठिकाणी मी तलाठीनुसार सांगतो. बघा, विलेज रेव्हेन्यू ऑफिसर तलाठी ग्रुप सी 2026 इथे लिहिलं आहे मला, "यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर धिस पोस्ट." म्हणजे ग्रीन टिकमध्ये जे राहणार आहे, त्या पदासाठी मी या ठिकाणी पात्र राहणार आहो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची पात्रता बघू शकता.
ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तलाठी भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण पोस्ट दिसेल, ज्या पोस्टसाठी तुम्ही क्वालिफाय आहे. तर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण पोस्टसाठी फॉर्म भरा. असं नका करू की तुम्हाला फक्त तलाठीच पाहिजे, तर तलाठीसाठी या ठिकाणी तुम्ही टिक ठेवसाल, बाकीला तुम्ही अनटिक करसाल. असं करू नका. जर तुम्ही सगळ्या पोस्टसाठी क्वालिफाय असेल, तर तुम्ही सगळ्याच पोस्टसाठी फॉर्म भरा. जेणेकरून तुम्हाला दुसरी पोस्टसुद्धा या ठिकाणी मिळू शकतो. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी खाली यायचं आहे. या ठिकाणी कुठेच अनटिक करू नका. या ठिकाणी एक महत्त्वाची माहिती सांगून देतो. जेव्हा तुम्ही अप्लायवर क्लिक करसाल, तर जे तुम्ही प्रोफाईलमध्ये माहिती फिल केली आहे, तुमचे क्वालिफिकेशन वगैरे जे काही तुम्ही डिटेल्स फिल केली आहे, तर ते या फॉर्ममध्ये एडिट होणार नाही. तर अगोदरच तुम्ही संपूर्ण माहिती चेक करून घ्या, की संपूर्ण बरोबर आहे की नाही आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अप्लायवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट करावे लागणार आहे. जे या ठिकाणी आरक्षित वर्ग असेल, त्यांना या ठिकाणी ₹294 आहे. ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आरक्षण नाही आहे, त्यांना या ठिकाणी ₹394 फीस पडणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी मला एक प्रश्न पडला असेल, की आपण तर संपूर्ण डिटेल्स फिल केले आहे. डॉक्युमेंट तर कुठेच अपलोड केली नाही आहे. तुम्हाला या ठिकाणी कुठेच डॉक्युमेंट अपलोड करण्याचं काम नाही आहे. फक्त डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला फिल करायचे आहे डॉक्युमेंटचे. आणि राहिला प्रश्न, की तलाठी भरतीची ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रिंट कशी डाउनलोड करायची याबद्दल आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या या व्हिडिओच्या मार्फत संपूर्ण कन्फ्युजन दूर झाले असेल, तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे जाता-जाता हे व्हिडिओ तुमच्या मित्र सुद्धा शेअर करा. जेणेकरून त्यांचा फॉर्म भरताना कुठल्याच या ठिकाणी त्यांना प्रॉब्लेम येणार नाही. त्यांचा फॉर्मसुद्धा या ठिकाणी चुकेल नाही. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.